बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या मोठ्या बातमीने। विधानसभा निवडणुकीतील विजय साधू संतांमुळेच असं वक्तव्य केलंय नाणीज मठाचे मठाधिपती नरेंद्र महाराज यांनी। लाडकी बहीण योजनेचा काहीही परिणाम झाला नाही असेही उद्गार नरेंद्र महाराजांनी काढलेत। सर्व साधू संतांनी हिंदू समाजातील लोकांना जागरूक केलं। अजित पवारांना 10 ते 12 पेक्षा जास्त जागा येतील याची खात्री सुद्धा नव्हती। शिंदेंना वाटतंय त्यांच्या योजनेचे फलित, पण असं मुळीच नाही। वक्फ बोर्डाला जे अपरिमित अधिकार दिलेत त्याला विरोध होता असंही महाराजांनी म्हटलं। या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन होतं त्यावेळी चित्र वेगळं झालं, परंतु या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संतांनी चित्र बदललेलं आहे। हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे, तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे। हा परिणाम जो आहे तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे। आम्ही सर्व साधू संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की आत्ता ही गरज आहे, काळाची गरज आहे, जागृत व्हा। आणि त्याचं हे चित्र दिसतंय। आज राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजे अजितदादांना सुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या 10 ते 12 पेक्षा जास्त सीट येतील। ते चित्र बदललं। तर एक जे वक्फ बोर्ड आहे, ह्या वक्फ बोर्डाला आमचा विरोध नाही आहे, मुसलमानांना आमचा विरोध नाही, पण वक्फ बोर्डाला जे अपरिमित अधिकार दिलेले त्याला पूर्णतः विरोध आहे। आणि त्यांच्याबद्दल ही जी मोहीम आहे ती आम्हाला अजून तेज करायची आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण भारत देशभर हे कार्य करतोय की वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्डाला जे अधिकार दिले, उदाहरणार्थ त्याच्यावर जे असणारे अधिकारी जे आहेत ते मुस्लिमच असले पाहिजे। हा काय प्रकार आहे? त्यानंतर ट्रिब्युनलच्या बाहेर न्याय मागायचाच नाही। ट्रिब्युनलच्या नंतर आपल्या लोकशाही पद्धतीनं आम्ही हायकोर्टात गेलो पाहिजे, आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत आवाज उठवण्याची मुभा असली पाहिजे। तो अधिकारच नाही।